मैत्रिणींनो नमस्कार. लाडक्या बहिणीच्या संदर्भात सातत्यानं वेगवेगळे अपडेट येत असतात. काल आणि आज लाडक्या बहिणींना नोव्हेंबर हप्ता वितरण जी आर आदित्यताई तटकरे यांनी घोषणा केली. रात्री उशिरा जी आर आला. आता ही लाडकी बहीण योजना जी जाहीर झाली तर त्याच्यामध्ये 17वा हप्ता मिळणार. ई केवायसीची बाबतीत काही वेगवेगळे अपडेट आहेत किंवा जो काही 3,000 रुपये काहींच्या खात्याला आले, 12 बँकांना पैसे आले किंवा लाडक्या बहिणीच्या बाबत नेमकं ताजं अपडेट काय आहे याबाबतची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि तुम्ही काय केलं पाहिजे याविषयीची महत्वाची माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तेव्हा हा जो काही 2-3 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही काय केलं पाहिजे. ज्यांना पैसे मिळाले नसतील किंवा 2-3 महिन्यापासून ज्यांचे हप्तेच मिळाले नाही तर त्यांच्यासाठी गॅरंटीनं काय करता येईल त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर पहिल्यांदा की एक आता एक बातमी बघितली किंवा व्हिडिओ बघितला की लाडक्या बहिणी ते संदर्भात रात्री आदितीताई तटकरे यांनी उशिरा घोषणा केली 4 डिसेंबर रोजी आणि नोव्हेंबर आणि कुठला तरी हप्ता 3,000 रुपये एकदमच येणार आणि रात्री उशिरा जी आर निघाला. आता या भयताड बेल्ल्यांना कोणी सांगावं की ज्या वेळेस एखाद्या सरकारी कर्मचारी शिक्षक आहे समजा आणि त्या शिक्षकाचा दर महिन्याला 5 तारखेला 7 तारखेला किंवा 12 तारखेला कधीतरी महिन्यातून एकदा पगार होतो. कधी कधी 2-2 4-4 महिने पगार होत नाही आणि मग अशा वेळेस प्रत्येक वेळेस सरकार काही जी आर काढतं का की आज जी आर काढला आता 3 तारीख आहे वाटा आता मास्तर लोकायला पैसे. म्हणजे हे आपण एक तर आपण येडे ठरतो किंवा हे असे व्हिडिओ बनवणारे आणि असे शीर्षक देणारे एक तर मूर्ख असले पाहिजे की रात्री उशिरा जी आर काढला. आता लाडकी बहीण योजना ही सुरुवातीला त्याच्यासाठीचा जो काही निर्णय घेतला गेला ती योजना जाहीर केली गेली. त्याच्यासाठी नियम असेल, अधिनियम असेल, परिपत्रक असेल, हे काय जे काढायचं ते काढलं गेलं असेल आणि मग त्या माध्यमातून ती योजना लागू केली आणि मग जे काही अर्थ विभाग असेल किंवा संबंधित नियोजन विभाग असेल तर त्यांच्या मार्फत हा निधीचं वितरण केलं जातं. मग त्याच्यासाठी तरतूद केली जाते. सरकार दरवर्षी बजेट तयार करतं आणि बजेट केल्याच्या नंतर मग त्या बजेटमध्ये त्या पैशाची तरतूद केली जाते. आपलं राज्याचं जर 8 लाख कोटीचं बजेट असेल तर त्या 8 लाख कोटीमध्ये जर समजा 4,000 कोटी जर समजा लाडक्या बहिणीसाठी राखीव निधी ठेवला असेल तर तो कुठून पैसा येतो आणि तो कुठे खर्च करायचा याचं सगळं अर्थसंकल्पामध्ये मांडणी केलेली असते. आणि मग ही मांडणी केल्याच्या नंतर जर समजा एखाद्या वेळेस लाडक्या बहिणीच्या हेडसाठी जर समजा 100 कोटी किंवा 1,000 कोटी राखीव येतं तर बऱ्याच वेळा सरकार त्याच्यात फक्त कधी कधी इंटरफेअर करतं की या 1,000 कोटीतला 500 कोटीला भागदार पाडतं आणि त्याच्यातून कंत्राटदाराचे थकलेले बिल देतं किंवा मास्तर लोकांचा पगार देतं. या असं गोष्टी होतात. तर ह्या तेवढ्या म्हणजे अशा टेक्निकल गोष्टी असतात. त्याच्यानंतर सातत्यानं तुम्ही लाडकी बहीण सर्च करा आणि बघा की एक महिन्याभरापासून दररोज लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे येणं सुरू आहेत. आज हप्ता सुरू झाला, आज लाडक्या बहिणीला 1,500-1,500 रुपये येणं सुरू झालं. 22 तारखेला तेच दिसतं, 23 तारखेला तेच दिसतं, 25ला तेच दिसतं आणि आज 5 डिसेंबर आहे तरी तेच दिसतं की आज लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा होणं सुरू झालं. म्हणजे हे काय धंदे झाले की सरकार रोजच 1,500-1,500 रुपये वाटायला लागलं का? काही पिशासारखं आपले भैताड बेलने टाकतात आणि आपणही येण्यासारखे तसे व्हिडिओ पाहत बसतो. म्हणजे आपण मूर्ख का ते मूर्ख हे याच्यातलं काही कळायला व्ह्यू जर बघितल्या तर लाख लाख 1.5 लाख 2-2 लाख व्ह्यू आणि मूर्खासारखं आपण काही पाहत बसतो. आपला त्याच्यामध्ये वेळ जातो. ही एक भावनिक फसवणूक आहे तुमची आमची कुठेतरी आणि याचे चांगले परिणाम समोर येत नाहीत, वाईटच परिणाम येतात. मग ही लोक काय होतात की ही अशी खोटी माहिती देणारी लोक मग तुमच्या आमच्या अंगा खांद्यावर बसतात, डोक्यावर बसतात आणि एकदा का डोक्यावर बसली की मग कानातच मुतायला सुरुवात करतात. मग यांची मजल याच्याही पुढे जाते आणखीन आणि मग आमची लेकरं बाळ ज्यावेळेस 8व्या-10व्या वर्गात शिकतात तर मग ती काय सर्च करतात युट्यूबवर की हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स म्हणजे इंग्रजी वाक्य कशी बनवली पाहिजेत. तर आमच्या मुलांना तिथं काय दिसते मामाच्या मामीच्या फडातल्या गोष्टी, उसाच्या फडातल्या गोष्टी ह्या अशा आणि मग त्याच्यानंतर 9व्या-10व्या वर्गात जर आमची पोरं पोरी जर अशा मामा मामीच्या गोष्टी पाहत असतील तर ती बहेकतात ना, बहेकले पळून जातात आणि मग पुन्हा आपणच बोंबलायला तयार की मुली पळून चालल्या, मुलं पळून चालले, लग्नातून पळून चालले, त्याच्यानंतर लग्न जुळत नाहीत, अपेक्षा वाढल्या, हे असं बोबाटा मारायला तयार. मराठी बोधकथा हे टाईप करा तुम्ही आणि त्याच्या खाली काय धिंगाणा येतो ते तुम्हीच पहा. 4 व्हिडिओ चांगले असतात आणि 2 व्हिडिओ कसे असतात ते बघा त्याच्यात
की मग रात्री एकट्याच घरात होतो ना, असं हे काय धंदे लावले, चोट्टे धंदे. हे असे कुठेतरी असे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले असतील तर अनसबस्क्राईब करा. लाडक्या बहिणीबाबत जे काही आम्ही सरकारी वेबसाईटवरून जे अपडेट घेतलेलं आहे, तर याच्याबद्दल कुठलीही काहीही सरकारनं नव्यानं घोषणा केलेली नाही, की लाडक्या बहीण योजनेसंदर्भात अधिकृत सरकारी जे काही अपडेट आहे, तर नवीन घोषणा कुठलीही जाहीर झालेली नाही. लाभार्थ्यांना नोव्हेंबर, डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते डिसेंबरच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे, असं सरकारी सूत्राकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. ई-केवायसी साठीची जी काही मुदतवाढ दिलेली आहे, तर ती 31 डिसेंबर 2025 आहे आणि 31 डिसेंबर 25 पर्यंत तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. त्याही मुदतीत नाही झाली, तर त्याच्यासाठी पुन्हा सरकार याच्यासाठी मुदतवाढ देईल. निश्चिंत राहा. आजच हे करा, उद्या ते करा. उगाच याच्या नादाला लागू नका. कारण याच्यामध्ये नुकसान काय होतं, की एक तर घरातले वाळवणं चिळवणं आपल्याला डब्यातल्या डाळी साडी पाहायच्या असतात, तर त्याला तसेच आळे जाळे लागतात आणि मग आपण उठतो त्या आधार सेंटरवर जातो, ऑनलाईन सेंटरवर जातो, तिथं 5-50 रुपये घालतो. नवऱ्यालाही तिकडे पिटाळतो, त्याच्या म्हशीला पाणी पाजायचं राहिलेलं असतं किंवा म्हैस कुठ्यात बांधलेली असते आणि त्याचं तसंच कामं पडलेले असतात. पोरं बाळा आमची जी आहेत तर मग उठले की चालले तालुक्याला, ही फाईल पाहायला, ती योजनेचे कागद जमा करायला, त्याची जमा करायला आणि मग आमचे पोरं जाता जाता तिकडेच त्याला सोबती भेटतात आणि संध्याकाळी येता येता 90चा 60चा पॅक मारून येतात. कधीतरी दारू प्यायला लागतात, हे आम्हाला कळत नाही. मग या अशा गोष्टी घडा लागल्या. तर याच्यापासून जे काही सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती असेल, देणारी चॅनल्स असतील तर अशीच चॅनल सबस्क्राईब करा. आमचं करा असं आम्ही तुम्हाला अजिबात म्हणणार नाही, परंतु निदान ह्या अशा खोट्या बातम्या तरी पाहू नका. आणि खोटे सांगणाऱ्या लोकांनाही आमची विनंती असेल, की असं खोटं लोकांना सांगून फसवू नका. कारण आपणच आपल्या समाजाची कुठेतरी दिशाभूल करतोय, आपल्याच लोकांना कुठेतरी येड्या चुत्या बनवतोय आपण. तर हे बंद करा कुठेतरी. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.